जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा नॉलेज आपल्या मराठी मायबोली चॅनलवरती तुम्हा सर्वांचे परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, दररोजचे वन लाइनर आपण एकंदरीत 50 प्रश्न आपण इथे अभ्यासत असतो. आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक प्रश्न हा महत्त्वाचा असेल. तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करा. चला मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय म्हणतो बघा. पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अकोला. अकोला या जिल्ह्यात पारस हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे कोल्हापूर. कोल्हापूरमध्ये पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण आहे मित्रांनो. पुढील प्रश्न. मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो अमरावती. अमरावती या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. पुढील प्रश्न. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? मित्रांनो, जगातील एकमेव उल्कापातामुळे निर्माण झालेलं लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यात आहे, ज्याला रामसर दर्जा देखील देण्यात आला आहे. प्रश्न क्रमांक 5. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 6. अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे धुळे. धुळे या जिल्ह्यात अनेर धरण आहे. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळिंबाची जात कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो गणेश. गणेश ही महाराष्ट्रात असलेली डाळिंबाची एक प्रसिद्ध जात आहे. योग्य उत्तर आहे गणेश. प्रश्न क्रमांक 8. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते? योग्य उत्तर आहे मित्रांनो रत्नागिरी. दक्षिण कोकणमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांमध्ये जांभी मृदा बघायला मिळते. प्रश्न क्रमांक 9. पीत क्रांती कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे तेलबिया उत्पादन. मित्रांनो, या व्हिडिओची तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य भेट द्या. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्रात सर्वात कमी जंगले असलेला जिल्हा कोणता? योग्य उत्तर आहे लातूर. लातूर या जिल्ह्यात सर्वात कमी जंगलांचे प्रमाण आहे आणि सर्वात जास्त जंगलांचे प्रमाण हे गडचिरोली जिल्ह्यात आहे. एकंदरीत 98% एवढं गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्र एवढं आहे. प्रश्न क्रमांक 11. वर्धा वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो प्राणहिता. वर्धा आणि वैनगंगा या 2 नद्यांपासून प्राणहिता एक नदी बनते आणि प्राणहिता ही नदी गोदावरीची सर्वात मोठी उपनदी आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. गोदावरी प्राणहिता नद्यांचे संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे सिरोंचा. गडचिरोली या जिल्ह्यात सिरोंचा या ठिकाणी गोदावरी आणि प्राणहिता या 2 नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 13. कृष्णा कोयना नद्यांचे संगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे कराड सातारा. मित्रांनो, पोलीस भरती असो या कोणतीही भरती असो, जेवढे प्रश्न आलेले आहेत, जे वारंवार विचारण्यात आलेले आहेत, तेच प्रश्न आपण येथे घेऊन येणार आहोत. प्रश्न क्रमांक 14. कृष्णा एरडा नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ब्रह्मनाळ सांगली या ठिकाणी कृष्णा आणि एरडा नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 15. इंद्रायणी भीमा नद्यांचे संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे तुळापूर पुणे. पुढील प्रश्न. प्रवरा मुठा नद्यांचे संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे नेवासे अहिल्यानगरमध्ये. मित्रांनो, नद्यावरील जे प्रश्न येतात, संगम, काठावरील शहरे, एकंदरीत लांबी, ते सर्वचे सर्व प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रश्न क्रमांक 17. कृष्णा भीमा नद्यांचे संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे कुरगुड्डी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 18. इंद्रावती नदी कोणता धबधबा आहे? इंद्रावती नदीवर चित्रकूट धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 19. प्रवरा नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो रंधा धबधबा. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवरा नदीवर रंधा धबधबा आहे. प्रश्न क्रमांक 20. पैनगंगा नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो सहस्रकुंड धबधबा. यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर हा धबधबा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 21. तारळी नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो ठोसेघर.
हा धबधबा सातारा जिल्ह्यातील तारवी नदीवर आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धबधबा आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22. वेण्णा नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो लिंगमळा धबधबा, जो सातारा या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 23. विंचरणा नदीवर कोणता धबधबा आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो सौताळा, जो बीड या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 24. कराड चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो कुंभारली घाट. मित्रांनो हेच प्रश्न तुम्हाला भरतीमध्ये बघायला भेटतील. घाटांवरती सर्व काही प्रश्न आपण येथे कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. आंबा घाट कोणत्या मार्गावरला लागतो? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो कोल्हापुरी आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांच्या दरम्यान आंबा घाट आहे. प्रश्न क्रमांक 26. गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 668 किलोमीटर आणि ही संपूर्ण भारतात 1465 किलोमीटर आहे. महाराष्ट्रात ही प्रथम क्रमांकाची आणि भारतात दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न क्रमांक 27. गोदावरी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतरांग नाशिक या ठिकाणी गोदावरी नदीचे उगमस्थान झाले आहे. प्रश्न क्रमांक 28. भीमा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो भीमाशंकर पुणे. भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे मित्रांनो. तिथे आपल्या महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आढळतो. प्रश्न क्रमांक 29. भीमा नदीची महाराष्ट्रातील एकूण किती लांबी आहे? एकूण लांबी मित्रांनो 451 इतकी भीमा नदीची महाराष्ट्रात लांबी आहे. प्रश्न क्रमांक 30. कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर. महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे उगमस्थान आहे, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 31. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील किती लांबी आहे? एकंदरीत लांबी आहे मित्रांनो 282 एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रात लांबी आहे. प्रश्न क्रमांक 32. पैनगंगा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा डोंगरात पैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 33. पैनगंगा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 495 आणि ही विदर्भातील सर्वात मोठी सर्वात लांब नदी आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 34. वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेश मैकल डोंगररांग. प्रश्न क्रमांक 35. वैनगंगा नदीची महाराष्ट्रातील किती लांबी आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 295 एवढी वैनगंगा नदीची महाराष्ट्रात लांबी आहे. प्रश्न क्रमांक 36. तापी नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगेत तापी नदीचा उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 37. तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 208 किलोमीटर तापी नदीची महाराष्ट्रात लांबी आहे, जी पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 38. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणत्या ठिकाणी झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेशात अमरकंटक जवळ. मित्रांनो तापी नदी आणि नर्मदा नदी या दोघं पश्चिम वाहिनी नदी आहेत, ज्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. प्रश्न क्रमांक 39. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो 54 किलोमीटर, जी नंदुरबार जिल्ह्यातून जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रात दोनदा प्रवेश करणारी नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो तापी, जी ब्रह्मपुरी खिंडामधून महाराष्ट्रात प्रवेश करते, बुरहानपूर खिंडीतून. योग्य उत्तर आहे तापी. प्रश्न क्रमांक 41. दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात? योग्य उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदीला भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 42. महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील सर्वात मोठी खाडी कोणती? योग्य उत्तर आहे मित्रांनो धरमतरची खाडी, जी रायगड जिल्ह्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43. रायगड जिल्ह्यात धरमतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? मी आत्ताच सांगितलं मित्रांनो रायगड जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 44. डहाणू व वसईची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पालघर. पालघर या जिल्ह्यात डहाणू व वसईची खाडी आहे. प्रश्न क्रमांक 45.
मनोरी खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. मनोरी खाडी ही मुंबई उपनगर या जिल्ह्यात आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 46. मुळा मुठा नद्यांचा संगमस्थान कोणत्या ठिकाणी झाला आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो पुणे या ठिकाणी मुळा मुठा नद्यांचा संगम होतो. मित्रांनो या बाहेरील नद्यांवरील प्रश्न परीक्षेला जाणारच नाही. योग्य उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 47. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगमस्थान कुठे झाले आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो नरसोबाची वाडी जे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 48. कृष्णा वेण्णा नद्यांचा संगमस्थान झालेलं ठिकाण कोणते आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो माहुली. सातारा जिल्ह्यातील माहुली या ठिकाणी कृष्णा आणि वेण्णा नदींचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 49. तापी पांझरा नद्यांचा संगमस्थान झालेले ठिकाण कोणते? योग्य उत्तर आहे मित्रांनो मुळावद धुळे या जिल्ह्यातील मुळावद या ठिकाणी तापी पांझरा नद्यांचा संगम होतो. धुळे हे पांझरा नदीकाठी बसलेले आहे. आजचा शेवटचा प्रश्न. तापी गोमाई नद्यांचा संगमस्थान झालेले ठिकाण कोणते आहे? योग्य उत्तर आहे मित्रांनो प्रकाशे नंदुरबार. मित्रांनो प्रकाशाला खानदेशची काशी म्हणून ओळखले जाते. ज्याच ठिकाणी तापी आणि गोमाई नद्यांचा संगम होतो. मित्रांनो